इकडे ही काय नाही नाही ही केळ नेमकं कुठं पडलेलं उचलून आणलंय का फुकट आणले का उचलून कचऱ्याचे आणलेत का ही केळ आहे का सगळं सडलेलंच आहे पैसे तर देऊन आणलेत ना चांगलं नाही काय चांगले ही चांगली केळ आहेत का सगळे सडलेलेच आहेत गिळ 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 हो की केळ ही केळ आहे का नाही ही केळ आहे का नाही अयो केळ आहे का ही काय नाही फुकट आलेत का केळ काय पाहिजे असेल डॅमेज बीपी तुमचं थोडा डॅमेज झाले काही दिवसांनी तुम्हालाच डॅमेज करून टाकणार आहे मी सगळीच डॅमेज करून आणि ते दबलेला केळ आहे एखादं खराब निघत दबलेलं आहे का नाही दबलेलं आहे का दबलेलं आहे का खा खा ना खा तुम्हाला चालणार नाही ही केळ सडलेली केळ तुम्हाला चालणार आहे काय पद्धत आहे हा सडलेली केळ घेऊन आला जरा हे बघ बघ हे सुद्धा पैसे देऊन आले कसे देऊन आले 50 रुपये आणले दबलेलं केळ आहे मी बोलते ना ऐकून घ्यायची बघते दबलेलं केळ आहे कसे डझन आणले नको ते केळांचे हाल करू तू कसे डझन आले ती केळ 50 रुपये 50 रुपये डझन आलेत ना फुकट नाही आणले ना मग बघून आणायचे ना पैसे काय झाडा लागतील का अरे एखादं निघत असते खराब पण ते खराब नाही आहे दबलेलं केळ आहे चांगलं केळ तुला नसेल लेकरांना नाही खाऊन देणार मी लेकरांना सुद्धा नाही तुम्हीच खायचे केळी हा सडलेले केळ घेऊन आले हा एखादं केळ नाही काय केळ हो ही बघ ही केळ ही बघा ही केळ सडलेलं केळ घेऊन आले अरे एखादं निघत असते ना 50 रुपये डझन ना कसं खायचं माणसानी काय खाते तर खरं चव बघ ते वास मारते ते केळ इथून पुढं ना वस्तू आणताना नीट बघून आणायची अशा पारखून वस्तू घेताना ना असं बघायचं वस्तूला बायकू बायकू माझी आठवण करायची बायकू बायकू म्हणजे मग चांगल्या वस्तू येतात त्यांना उपवास आहे म्हणून सडलेलं घेऊन यायचं प्रत्येक वस्तू घेताना ना प्रत्येक वस्तू घेताना माझी आठवण करायची म्हणजे केळ सडलेलं आहे का नाही दबलेलं केळ खाताना चांगलं असतं का दबलेलं का खायला काय पण जाते पोटात बघ तो खाऊन ह्याच्यात हे असं माहिती का काय आपल्याच्या नाही खाणं व्हायचं तुम्हीच खा हा शेल काकाटा खायची सवय लागलेली आहे हे कसं जाईल जीभच काढून घे हिला लागत हे असलं खायला हे बघा मित्रांनो हे असलं हे चांगलं आहे का ते मी डाग पडलेले ते बघा हा हिला लागत असलं खायला हे बघा हे असलं असलं हे असलं नीट उपासला कसं कोण बिस्किट खातात मी बिस्किट खातच नाही आजकाल मी जाड व्हायला लागले तब्येत माझी वाढायला लागली बिस्किट खाता यांचं काय ऐकू नका परिणाम झालाय माणसाचा किती बारीक झालंय मी झाले 50 आणि झाले 62 नाही 60 किलो वजन आहे माझं आणि मी आता रोज दुमा डान्स करते मी माझं वजन कमी करण्यासाठी माझे लई प्रयत्न चालू होतं उगाच माझ्या जोडू नका स्वतःची तब्येत नाही आवडत म्हणून दुसऱ्यांना नका नाव हे करत जाऊ स्टील बॉडी एखादी लोखंड बॉडी करून टाकेन ती स्टील बॉडी खाण्याची काय गरज आहे खाण्याची काय गरज आहे मला कशा पण मारते उगाच रोगाला वाईट घ्यायचं काही बिसडल्या वाढलेला घेऊन यायचं खायचं माणसाला नाही तुम्हाला वाटतं की मरावा यांना सडले मडले मला उपास आहे आता येणं हे खाल्लंय ना तर ही कसं जाईल केळं कशी जातील हे कसं गेलं नाही पण तुम्हाला वाटतं असं गेलं ना गट्टा आणल्याबरोबर हे कसं गेलं आणल्याबरोबर मला काय म्हणले तुला खायसाठी आणलंय तुला उपाशी ना म्हणजे यांची इच्छा आहे मी मारा म्हणून सडले मडलेला खाऊन म्हणजे मला पुढं घालायचा इच्छा आहे तुमचा मला मारून टाकायचा प्रयत्न करत काही बी घालून मला हे कसं गेलं माझा आयन भाऊ तुम्हाला जिता सोडायची नाही तर असे कापून काढते कस 3 आहेत 1 2 3 आहेत 3 आहेत ती बी सांगते ना बापानीच खायला आणलं होतं काहीतरी गेली मोरून माझ्या बी खानदारात 3 आहेत तुझं आई बापाला कापते तर माझी तुम्हाला कापते खपा तुम्हाला कापते मग आमच्या इकडे नका जाऊ आम्ही काही इमानदारीचे मग आमची काय आमची तू नको गाव माझी जायचं खायला उचार सडलेले केळ घेऊन आले बघ टेस्ट तर बघ खाल्लं नाही नको अर्ध हो हे काय अर्ध फेकून दिलं हे काय सगळं हे बघा सडलेलंच आहे सगळं ही टेसलेलं आहे का याला कोण टेसलेलं म्हणून याला हा
एक डझन आंबे घेतले ना तर एक आंबा नाश्ता निघत असतो. बरोबर आहे तुमचं. आख्या घरात एक माणूस नासका असतच आणि त्याची जागा तुम्ही घेतली. ठीक आहे, मी केळं नाही बघून आणले पण हिला बी बघून आणली होती ना. हा तुला तर बघूनच केलती ना. काय दोष आहे माझ्यात? एवढा 15 वर्ष झाले संसार करते तुमचा मी. लोकांना माहित आहे. हा माहिती लोकांना काय माहिती? मी आणि तुमच्या घरातल्याला माहिती पाहिजे मी कशी आहे काय कसा संसार. ठीक आहे, केळं आज बघून नाही आणले पण हिला 15 वर्षापूर्वी बघूनच आणली होती बघून ना. तुमच्या लोकांचं काय घेणं ते नाही. तुमच्या घरातल्यांना माहिती पाहिजे ना संसार कशी करते कशी नाही. असा ठसून ठसून संसार केलाय 15 वर्षापासून तुमचा. जा बाबा मी हाय म्हणून राहिली नाही तर गेली असती एखादी निघून. मिरे वाटली असते एखादी अशा. जा 3 आंबे खाल्लेत, 6 केळं खाल्लेत. लाज गेली. 1 डझन केळं आणले तर 1 डझन केळं आणले तर त्यातलं एक सडलेलं निघलंय. तेवढं एकच दाखवते 3-3 वेळा. एक तिथं म्हणजे अर्धच केळ खाल्लं मी. एक खाल्लं बी नाही, अर्धच खाल्लंय. आणि 1 डझन केळामध्ये हे केळं म्हणून 6 केळं खाल्लेलं. खायचंच नाही मला. आणलंय ना तुम्ही घ्या भरून तुमच्यात. नको खाऊ. नाही खाते माझी लेकरं खातील. घ्या तुम्हीच खा. नको खाऊ. खाण्याची काय करते मला सारखीच. तोंड लाल करते बिगर कामाचं माझं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू. भेटू अशा चक्की व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.